अजून एक टॉपिक. पण मयूरला पण विचारली कसा होता, कारण की माझा फीडबॅक त्याचा ठीक नाही. मयूरला पण मयूर पोचलं असतं. इकडं इतिहास पण सांगतात ते बघायचं. तर मी पोचलो, आम्हाला सोडलं रिक्षावाल्याने, तो गेला आता रिक्षावाला मला सोडतो. बघा आदिवृषण. तर मित्रांनो आपण पोचलो इथे हिंगलाज देवी मंदिर. हे सूर्य मंदिर आहे माझ्या मागे. उन्हामुळे प्रॉपर दिसून आम्ही आतमध्ये व्हिजिट करून आलो आताच. इथे आता आम्ही चाललेलो आहे हिंगलाज देवी गुफामध्ये. तुम्हाला दाखवतो चला. तेच 5 पांडव गुफा या. सॉरी टू बी करेक्टेड, 5 पांडव गुफा. सॉरी. या पाहूया. परवानगी असेलच ना. गुफा म्हणजे नक्की कोणता आला अशी आहे गुफा. हीच गुफा आहे वाटतं मला तर. हीच गुफा आहे आणि हेच मंदिर आहे. हेच मंदिर आहे. दिसत आहे तुम्हाला. सॉरी गाईज, तुम्हाला जे मगाशी मी दाखवलं ते सूर्यकुंड होतं, ते गुफा नव्हती. आम्ही वाचला नाही ॲक्च्युली. मला आत्तावरती आल्यावरती कळालं. तर गाईज आताच हिंगलाज देवी मंदिराचं दर्शन करून आलो आम्ही. आता आम्ही इथं मठ आहे, त्या मठाचं चाललो. शारदा पीठ ट्रस्ट गौशाला सोमनाथ. तिथे आम्ही चाललेलो आहे सध्या. तर बघा तिथे आम्हाला काढता नाही आलं, कारण की खूपच गुफा बारीक होती ती. आम्हालाच आतमध्ये जायला फार म्हणजे फार असा त्रास तर नाही झाला, बट फार बारीक आहे गुफा. तिथं कॅमेरा घेऊन काढण्यात परवानगी नाही. तिथं परवानगी नाही आहे, परवानगी सुद्धा नाही असं बोललो. मी तर वाचलं नाही, पण ठीक आहे. नाही जमलं मला ॲक्च्युली. घाबरलेलं थोडंफार जास्तच. चला, हा लास्ट स्पॉट आहे सध्याला. आय थिंक मला वाटतं आदिगुरु शंकराचार्यांचं मठ आहे. दाखवतो बघा, हे आदिगुरु शंकराचार्यांचं फार सुंदर आहे. थंडगार आहे, छान वाटतं. तिथे आल्यावरती जायची इच्छा होत नाही माझी थोडंफार. चला, तिथं आतमध्ये व्हिडिओ काढायला ते पण अलाव नव्हतं. तुम्ही इथे बॅक साईडला दिसत असेल, इथे खूप सारे काही गोष्टी भेटतात, घेऊ शकता. तुम्हाला काय बॅग, ब्रेसलेट्स, लेडीज रिलेटेड खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. हँडीक्राफ्टेड गोष्टी पण आहेत. तुम्ही इथे व्हिजिट करून घेऊ शकता. तुम्हाला काय हवं असेल तर इथे नक्की या. प्रत्येक जागा पाहण्यासारखी आहे. प्रत्येक ठिकाण पाहण्यासारखं आहे इथं. नक्कीच तुम्ही गुजरातला या. सोमनाथला जेव्हा येईल, श्री सोमनाथ जेव्हा येईल, ते प्रत्येक इथे आजूबाजूचे मंदिर आहे. इथलं लोकल रिक्षावाल्यांना माहिती आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता. ते तुम्हाला येतील तिथं. मस्त विजिट करा. खूप छान सुद्धा वाटतं. इतक्या उन्हात फिरतं तरी का थकवा वगैरे नाही आहे. चला भेटूया. आले आमचे ऑटोवाले पण आले. पेरुगात होतो, पेरुगातात जाऊ. मयूर पेरू खात नाही, त्याला आवडत नाही पेरू खायला. अंकलला पण यायला उशीर झालेला. मी अंकलला कधी पण आला इकडे या आमच्याकडे. अंकल नंबर सांगतो, अल्ताफ नंबर टाकतो मी खाली एडिट करताना व्हिडिओ. नंबर आहे माझ्याकडे, कॉल करा इथं आल्यावरती बघायचं. तर गाईज आम्ही पोचलो. तर आम्हाला त्यांनी सोडलं रिक्षावाल्याने, तो गेला. आता रिक्षावाला आम्हाला सोडून आम्ही सोमनाथ मंदिराजवळ सोडलं. आता भाऊ म्हणतोय त्याला कुठला शॉपिंग करायची आहे, तर तिकडे चाललो आहे आम्ही. तिथे काय काय आहे तुम्हाला दाखवतो. ते कुठं आहे पण जाऊया तिकडे, बघूया. मंदिर दाखव जरा. इथून पण मंदिर दिसतं छान, तुम्हाला दाखवतो. 1 मिनटं. हे पहा मंदिर किती सुंदर दिसतं. हा मंदिर स्टेबल थांब. इथून छान दिसतं. तुम्हाला जर फोटो काढायचे असतील ना मंदिराचे चांगले, तर त्यासाठी एक चौपाटीवरून एक जागा आहे, तिथून काढू शकता तुम्ही. आपण जाणार थोड्या वेळाने तिकडे, तर तुम्हाला ते पण व्हिडिओज दाखवते तिकडे पण. हा माइट बी ब्लॉग मोठा होईल, कालचा छोटा असेल. आताच चालू केला आम्ही. ट्रॅव्हलिंग व्हिडिओज येतील माझे मोस्टली त्याच्यावरती. सगळं डेली ब्लॉगिंग तर करणार नाही आहे. खूप सो फेम भेटला तर पुढच्या गोष्टी.
बघूया तो ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स येतील माझे. आजचा खूप मोठा बनेल, कालचा माईट बी समथिंग 7-8 मिनिटाचं बनेल. थोडंफार वेगळं वाटत असेल, माझा ब्लॉग प्रॉपर नसणार आहे, पहिल्यांदा करतो. दुसराच दिवस आहे. डे 2 सोमनाथ टेम्पल ॲट गुजरात. कमीत कमी 5 ते 6 ब्लॉग बनतील मॅक्स टू मॅक्स. राईटला बोलला होता. तर बघू, खूपच जास्त मोठा बनत असेल तर अर्धा पाऊण तासाचा व्हिडिओ तर मी 2 पार्टमध्ये टाकेन. बट जर एकाच पार्टमध्ये होत असेल कवर करायचा ट्राय करेन. ठीक आहे, बघूया, चला भेटू. तर गाईज आता जेवण झालं आहे आमचं. असं लक्षातच नाही ब्लॉग काढायचा, डेली ब्लॉग नाही, त्यामुळे थोडं होईल सवण होईल थोडं ट्रॅव्हल्स करता. जेवण ॲक्च्युली खूप चांगलं होतं सध्याला जे भेटलं आम्हाला. त्या दोघांचे पोट भरले, आत्ता भरलेत. काल घरातून 12ला निघालो, आज पोट भरलं आमचं. मनसोक्त खायला भेटलं. भावानी चायनीज मागवलेलं, भावाला चायनीज खायचं होतं. आम्ही ग्राउंडेड माणसं आहे, आम्ही पावभाजी खाल्ली. आता सकाळी जिथे गेलेलो चौपाटीच म्हणायला इथं काय नाव तर ना, ओशन व्ह्यू दिलं फक्त. तिकडे चाललोय परत थोडं भावांचे रिटेक करायला, फोटो काढायला. परत काढायला संपतच ऐकतच नाही, किती फोटो काढावं काय माहिती. काढायला गॅलरी भरते आमची. DM फॉर कोलॅब मयूर काळे 17 वर इंस्टा ID. बघा गाईज 5-5 रुपये तिकीट घेतात इथं आतमध्ये यायला ओशन व्ह्यू मध्ये. तुम्ही इथे येऊ शकता. तिकीट ठीक आहे 5-5 रुपये पर पर्सन. आमच्या इकडं मेंटेनन्स पण ठीक आहे. ॲक्च्युली खूप स्वच्छ जागा आहे. मला व्ह्यू दाखवतो मी. पहा असा काही व्ह्यू आहे, सुंदर असा व्ह्यू आहे. हेच एक मायक्रोफ आहे, मॅक्स टू मॅक्स 1x करता येतं. हाच छान व्ह्यू आहे असं. ह्या साईडला तुम्ही बघू शकता तर खाना वगैरेची सोय आहे, तुम्ही खायला येऊ शकता. हा पूर्ण बीच व्ह्यू. समोर गेल्या श्री हनुमान, खूप छान आहे असं. सनसेट के टाइम में अच्छा लगेगा वीडियो. हाँ, और थोड़ा सनसेट सूरज डूब गया ना तभी अच्छा मस्त लगेगा. आईस शूट तर कंप्लीट केला आहे मी. आता शूट कंप्लीट करून चाललो आहे. फोटोग्राफी झाली. रात्री लेझर शो आहे, लेझर शो बघायला चाललं. तुम्हाला भेटणार नाही बघायला बिकॉज मोबाईल आलो नाही तिथं. सो आपण आता संध्याकाळी जेवायला भेटू. बघू मध्ये काय भेटलं कंटेंट तर मी तुम्हाला शेअर करेन. बाय. हाय गाईस, झाला आपला शो. मस्त झाला खूप आणि खूप छान शो होता. तुम्ही जर कधी आला तर तुम्ही शो व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा. शोला जावा, शो बघण्यासारखा होता. फार सुंदरसा शो होता. परत आता आम्ही रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन कपडे चेंज करून आलेलो आहे. परत जेवायला त्याच ठिकाणी जिथे दुपारी आलो, कारण की दुपारचं जेवण आम्हाला तिथलं आवडलं. तर परत तिथेच, पण ह्यावेळी थोडं ऑर्डर वेगळी आहे. बघू आता काय छान. दुपारी आम्ही पावभाजी मागवली, कोर इंडियन फूड, महाराष्ट्रीयन फूड सॉरी. आता डोसा मागवला, कोर साऊथ इंडियन फूड ॲट गुजरात. बघूया कसा लागतं, भेटूया. अजून एक टॉपिक आपण मयूरला पण विचारू की कसा होता, कारण की माझा फीडबॅक त्याचं ठीक नाही. मयूरला पण विचारू. मयूर कसा होता? कशाचा फीडबॅक इन द सेन्स तुला सांगायचं आहे की लेझर शो कसा होता? लेझर शो खूप मस्त होता. सगळ्यांनी बघितला पाहिजे आल्यावरती. वर्थ इट आहे. बाकीचं ह्याला थोडे मच्छर चावले, म्हणजे कोपऱ्यात नका बसू जास्त. तिकडं इतिहास पण सांगतात त्या मंदिराचं. नवीन मंदिर काय, जुनं मंदिर काय, त्याचा इतिहास पण सांगतात. वर्थ इट आहे, बघितलं पाहिजे. आम्ही स्टेशनवरती पोहोचलो. मी ब्लॉग काढायला विसरून गेलो. ट्रेनमध्ये बसलो, आम्हाला झोपलो. माझं स्लीपर मला झोपणार डायरेक्ट. खूप झोपत दमलो दिवसभर. ब्लॉगमध्ये भेटलो. चला.